धनंजय देशमुखांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसंच पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा देखील करण्यात आलेला आहे। सीसीटीव्ही डीव्हीआर पोलिसांकडून जप्त करण्यात आलेला आहे। बीडच्या ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील एका हॉटेलवर धनंजय देशमुख यांनी पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद समाधान खिंडकर यांनी दिली होती आणि त्यानुसार हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुख यांच्या विरुद्ध ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। तर यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलाय। हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज डीव्हीआर जप्त करण्यात आलाय। पोलिसांकडून तपासाला सुरुवात करण्यात आलेली आहे। तर उदय नागरगोजे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातले अपडेट जाणून घेऊया। उदय, खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर धनंजय देशमुख जे आहेत ते खूप ॲक्टिव्ह झाले होते आणि यानंतर कदाचित याला एखादं षडयंत्राचं वळण मिळेल अशी काही शक्यता आहे का? नाही मॅम, आपण जर पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर धनंजय देशमुख यांनी सातत्याने या प्रकरणात पाठपुरावा केला होता। परंतु रात्री ते या ठिकाणी जे रील स्टार आहेत रविराज साबळे यांच्यासोबत जेवण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी समाधान खिंडकर हे देखील त्या ठिकाणी आले होते आणि ते सुद्धा आपल्या फेसबुकवरून लाईव्ह करत होते आणि त्यावेळी धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकाने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यानंतर धनंजय देशमुख यांनी अंगरक्षकाची पिस्तूल काढून डोक्याला लावून धमकी दिल्याचं तक्रार समाधान खिंडकर यांनी दिली होती आणि आता त्या प्रकरणावर गुन्हा दाखल झालाय। आपण जर पाहिलं त्या प्रकरणात पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज देखील आता ताब्यात घेतलंय। या दरम्यान एक व्हिडिओ देखील समोर आलाय ज्यामध्ये जो अंगरक्षक आहे तो त्या समाधान खिंडकर यांच्याकडून मोबाईल हिसकावून घेताना देखील दिसतो आणि या प्रकरणात आता धनंजय देशमुख यांना अटक करावी अशी मागणी समाधान खिंडकर यांनी केली आहे। परंतु आता पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत, कारण धनंजय देशमुख यांनी ज्यावेळेस आपण त्यांच्याकडे संपर्क साधला त्यावेळेस असा कुठलाही प्रकार झालेला नाही। मला या प्रकरणात गोवण्यात येत आहे आणि या प्रकरणाचा पर्दाफाश होईल असं देखील धनंजय देशमुख यांनी म्हटलं होतं आणि त्यानुसार आता पोलीस देखील दोन्ही बाजूने तपास करून आता या प्रकरणात पुढील कारवाई करतायत असंच एकंदरीत आपल्याला दिसतंय। नाही नक्कीच आपण पाहतोय की धनंजय देशमुख यांच्यावर पिस्तूल रोखून हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसंच हत्येचा प्रयत्न केलाय असा आरोप समाधान खिंडकर यांनी केलेला आहे। तर आपण पाहतोय पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येतोय, हॉटेलची तपासणी करण्यात येते, तसंच हॉटेलमधलं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेल्या घटना यासुद्धा तपासण्यात येत आहे। धनंजय देशमुख यांच्या विरोधात हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय।